घ्यायची आणि इडलीच्या चाकी असते तीच घ्यायची का, पण तिच्यामध्ये असं दांडा असायला पाहिजे. मग त्याच्यात टाकायचं असं गोल गोल पीठ टाकत टाकत सगळीकडे अलगत अलगत टाकायचा. म्हणजे तांबा पीठचा नाही सांगितला. पीठ घ्यायचा, त्याच्यात पाणी टाकायचा, 5 मिनिट गॅसवर शिजत ठेवायचा. आणि मग अरे चुकलंय का नाही? बरोबर आहे. नाही नाही, तांदूळ घ्यायचा. तांदूळ घ्यायचं आणि हे घ्यायचं पोहे, त्यांना मिक्सर मध्ये टाकून मस्त पाट 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 भाजवायचं आणि मग काढायचं. आणि मग तिची पातळ पातळ झाली असेल त्याला 1 मिनिट ठेवायचं आणि मग लगेच काढायचं. आणि मग तिथं घेऊन असं कसं माहिती ना, त्यात एक तोप असतो, त्यात अशी बुक्क्या माणसाच्या. आणि मग त्याच्यात थोडा थोडा पीठ गोल गोल टाकत दुसरी ताटी ठेवायची, त्याच्यावर पीठ गोल गोल टाकून दुसरी ठेवायची, त्यावर चटणी बनवायची. सांग ना दादू, मला येत नाही तर. आणि चटणीला असं हलवायचा. या बघा असं हलवायचं. हलवला तर चम्मच घ्यायचा आणि तिच्यात थोडंसा हे टाकायचं सांबार. मग ती फ्रीजमध्ये 5 मिनिटं ठेवायची, मग काढायची, मग गरम करायची. मग झाली चटणी तयार. आणि मग असं जाऊन मेंदूवडा बघायचा, तो वरती शिजला नसल मग काय करायचा, घेऊन सुरी डबल वाकडा ठेवायचा असं सगळं. आणि मग ते फुगत्यात, मग काढायचं आणि मग खायचं. मग तुम्ही नक्की मला सांबारचं सांगितलं का, चटणीचं सांगितलं का, इडलीचा का मेंदू वडाचं? नक्की कशाचं सांगितलं तुम्ही मला? मेंदू वडाचं. आणि मग सांबारचं काय? सांबार पण चटणी लागते का? मग ती ह्याच्यामध्ये घ्यायची का, मेंदू वड्यात घ्यायचा का तो सांबार? सांबारची चटणी करायची, तो एक सांबारची चटणी म्हणजे त्यात मिक्स दिला का तुम्ही मला करून सांगला? आता तुम्ही अरे हेडी बाई नाही, तुम्ही मला इडलीचं सांगितलं, मेंदू वडी. त्यांनी काय सांगितलं त्यालाच माहित. तू येडा होशील म्हणजे. तू नक्की काय सांगितलं मला? चटणी करायची. मी चटणीचा घेतला. असं का? पण तुम्ही मला मेंदू वडीचं सांगितलं का इडलीचं सांगितलं? मेंदू वड्याचं चटणी नाही लागत. अरे पण तुम्हाला इडलीचं अर्ध त्यात सांगितलं, मेंदू